आणि मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील महापौर पदाबद्दल विविध राजकीय प्रतिक्रिया आता आल्या, त्याही बघूयात। आरक्षणाची सोडत हा प्रक्रियेचा भाग असतो आणि त्या प्रक्रियेमध्ये जे काही आरक्षण सोडत झाली ती कायद्यानुसार, परंपरेनुसार, नियमानुसार झाली आहे आणि आता नियमानुसार महायुतीचा महापौर मुंबईत बसेल, वाजत गाजत बसेल, मुंबईकरांच्या आशीर्वादाने बसेल, मराठी माणसाच्या सेवेसाठी बसेल, संपूर्ण मुंबईच्या विकासासाठी बसेल। महायुतीचा महापौर डौलाने बसेल। कोणाचे नाव घेणे चुकीचं होईल, पण सगळेच चांगले सक्षम आम्ही उमेदवारी देतानाच सक्षम उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यामुळे नक्कीच यांच्यापैकी चांगल्या उमेदवाराला आम्ही त्याला सक्षम उमेदवारालाच आम्ही महापौर पदाची संधी देऊ। आम्ही सत्तेची समीकरण मला असं वाटतं ठाण्यामध्ये तरी वन साइड आहेत आम्ही, कारण 75 सीट्स आमच्या आहेत आणि बिनविरोधच महापौर बसेल। खऱ्या अर्थाने आनंद होतोय की सगळ्या समाजाला न्याय देण्यासाठी हे आरक्षण जे पडलेलं आहे, कारण गेले 19 वर्ष महापालिकेमध्ये मी काम करते आणि पहिल्यांदाच SC प्रवर्गाचं आरक्षण आमच्या इथे पडलंय, तर खऱ्या अर्थाने आनंद होतोय मला। पण अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही महापौर पदाची सोडत काढण्यात आली। सर्वप्रथम अनुसूचित जमाती यांचं आरक्षण काढण्यात आलं, त्याच्यानंतर अनुसूचित जाती यांच्यासाठीचं आरक्षण काढण्यात आलं, नागरिकांसाठी मागास प्रवर्ग याचं आणि त्यानंतर खुल्या प्रवर्गाचं आरक्षण काढण्यात आलं। ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवण्यात आली। काही राजकीय पक्षांना शिवसेना उभाटाला त्याच्याबद्दलचं ऑब्जेक्शन होतं, ते त्यांनी रेज केलं, पण त्याच्याबद्दलची संपूर्ण खुलासा हा नगरविकास राज्यमंत्री यांच्याकडनं करण्यात आला आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने महाराष्ट्र राज्याच्या वतीने हे आरक्षण काढण्यात आले। आमचं अजून तर महायुतीच्या बाबतीत अजून कुठली चर्चा अजून झालेली नाहीये, कारण शिवसेनेला एक हाती बहुमत भेटलेलं आहे, 75 नगरसेवक आलेले आहेत त्यांचे, तर अजून त्याच्या बाबतीत कुठलीही चर्चा झालेली नाही। आम्ही विपक्षामध्ये बसण्याची आम्ही तयारी दर्शवलेली आहे आजपर्यंत आणि आम्ही 9 लोक सर्व नगरसेवक नगरसेविका आज आम्ही आमची गटाची नोंदणी करून आता जस्ट बाहेर पडलोय। चर्चा आणि मागणीचा विषयच येत नाही, पण जास्त सदस्य आमचे स्थायी समितीमध्ये, विशेष समितीमध्ये कसे जातील त्याची व्यूहरचना करू।